मी काल महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. माझे नातेवाईक, माझे जावई आणि माझ्या विवाहींच्या नावाने एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे आणि तिनं नवदुर्ग तुळजापूर हा रस्ता विकसित करण्याचं काम घेतलं आहे. हे काम त्यांनी गेल्या वर्षी घेतलंय. आज ते काम पूर्णत्वाकडे येत आहे. काल तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे PA जयेश कदम व इतर स्थानिक जे कार्यकर्ते आहेत त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटुगंगणे व त्यांचे सहकारी यांनी त्या कामावर जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांना शिवीगाळ करून कामाबद्दल चौकशी केली. वास्तविक ह्या माणसांचा ह्या कामाशी काही संबंध नाही. कुठं तर आम्हाला छेडायचं म्हणून त्यांनी आमच्या नातेवाईकांच्या कंपनीवर आरोप करायचा प्रयत्न केला. काम चांगलं का निकृष्ट हे ते डिपार्टमेंट आणि तुम्ही जाणता. काम किती फास्ट झाले आणि काय क्वालिटीचं झालंय त्याच्याकडे त्या कामावरती 5 वर्षाचा त्यांचा देखभाल आहे. त्याच्यामुळे त्यांनी काम चांगलंच केलं आहे. त्याच्याबद्दल गावातली जनता समाधानी आहे. त्याचा कुठं तर फुटसूट त्यांच्या पोटामध्ये उठला आणि त्या कामावर आम्हाला कुठंतरी छेडायचं म्हणून त्यांनी प्रयत्न केला. काल दुपारी 4च्या दरम्यान आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही विनंती केली त्यांना. भांडणं सोडवले, भांडणं मिटले. आम्ही एक माहितीसाठी जाण्यासाठी धीरजभाई यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो. काही कार्यकर्त्यांचा गावातला फोन आला की गुंड प्रवृत्तीचे गावातील जे मुलं आहेत ते एकत्र येऊन हातात कोयते बंदूक घेऊन तुमच्या घराकडे जात आहेत. आम्ही लगेच मी धीरजभाई पाटील, दिग्विजय पाटील, कैलास पाटील आम्ही इथं बसलो होतो. आम्ही सगळेजण आमच्या घरापाशी गेलो. 1 मिनिटामध्ये जवळपास 9-10 गाड्यावरती एक 25 तरुणांचा ग्रुप तिथं आला. एक 5-6 कोयते, एक 70, 2 रिव्हॉल्वर असं त्यांच्या हातात हे हत्यारे होती. आज तुळजापूरची परिस्थिती बिहारसारखी झाली. आपण ऐकून होतो. आज आचारसंहितेच्या वेळेस जे परवानाधारक जे शस्त्र आहेत ते आपल्याला सबमिट करावं लागतात आणि 2 बंदुका घेऊन डायरेक्ट गाडीवर ते धारदार शस्त्र हाताने नाचवत म्हणजे गावात एक दहशत निर्माण करायचा प्रयत्न करून ते आले होते. आमच्या घरासमोर आल्या. पण आत्ता अण्णा म्हणली तसं आत्तापर्यंतच्या तुळजापूरच्या राजकीय इतिहासामध्ये खूप भांडणं झाली. वैचारिक हे विधवे आहेत, भांडणंही झाली. पण ते कुठपर्यंत होते? एक लिमिटपर्यंत. इथं मॉब नाही यायची, एकमेकावर भांडणं करायचे, निघून जायचे आणि विषय संपायचा. पण आमच्या घरावरती आज माझी 75 वर्षांची आई तिथं राहते. माझा भाऊ एकटा आहे. तिथं त्याने हल्ला करायचा प्रयत्न केला. धीरजभाई यांनी, दिग्विजय पाटलांनी, मी त्यांना विनंती करून तिथून पाठवलं. माझा चुलत भाऊ कुलदीप दिलीपराव मगर हा लातूर रोडून त्याचं घर SD कॉलनीमध्ये आहे. तिकडे जात असताना त्याला एकट्याला पाहून त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्या ठिकाणी 2 रिव्हॉल्वर मधून त्यांनी फायर केलं. त्याचे ते बुलेट तिथं सापडल्यात. काल फॉरेन्सिक लॅबने त्याची हे तपासणी केली आहे. माझी आपल्यामार्फत तुळजापूर तालुक्याचे आमदार, राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना एवढीच विनंती आहे. हे तुळजापूर गाव जे आहे ते एक शक्तिपीठ आहे. आत्तापर्यंत ह्या शक्तिपीठामध्ये असा प्रकार घडलेला नव्हता. हा प्रकार त्यांच्या समर्थकांनी केला आहे असा आमचा आरोप आहे. त्यांच्या समर्थकांनी हा 100% केला आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांनी जवळ घेऊ नये. कारण तुळजापूरची पहिल्यापासून परंपरा आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसाला खड्यासारखं बाजूला ठेवणं गरजेचं आहे. या तुळजापुरात फक्त इथला भाविक नागरिकच राहत नाही तर तुळजापूरमध्ये दररोज लाखो संख्येने भाविक येतात. काल त्यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागलं. आपण पाहतोय गेल्या 2-3 महिन्यापासून तुळजापूर शहराची खूप बदनामी होती.
तालुक्याच्या आमदारांनी परवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडला की शहराची बदनामी होते. शहराची बदनामी कुणामुळे होते हे तुम्हाला सर्वांना ज्ञान आहे. आम्ही वैयक्तिक आमचं सांगायचं, जसं अण्णांनी सांगितलं, हे आम्ही पहिल्यापासून राजकीय घरामधली माणसं आहोत. आतापर्यंत आमच्यावरती इथं बसलेत समोर त्यांच्यावरती एक सुद्धा गुन्हा दाखल नाही. आमचा राजकीय वारसा जवळपास 50-55 वर्षाचा आहे. आमच्या त्या समोर बसलेल्या कुणाच्याही कुटुंबावर अद्यापर्यंत आरोप नाही. एवढं असताना सुद्धा त्यांनी आमच्यासारख्या माणसांना त्रास द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यांना कुठंतरी ह्या गावामध्ये दहशत निर्माण करायची आहे. आम्ही 100% त्यांना ह्या दहशतीला आम्ही हे घाबरणारे नाहोत. आम्ही ठामपणे ह्याच्या विरोधात, खंबीरपणे ह्याच्या विरोधात राहणार आहोत. कारण आम्ही इथल्या येणाऱ्या तुळजापूरच्या नागरिकांचंच नाही तर येणाऱ्या भाविकांचं संरक्षण करायचं काम आमच्यावर आहे. आणि ह्या माध्यमातून आपणासही विनंती आहे, ह्या ज्या काही गोष्टी अनागोंदी इथं चालू आहेत त्या तुम्ही चव्हाट्यावर आणावं. दोषींना योग्य न्याय द्यायचं काम आपल्या मार्फत आपण पार पाडावं एवढी विनंती करतो. मी माझं निवेदन सांगतो.